नमस्कार. चाय ब्रेक मध्ये मी उज्ज्वला सोटे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज या चाय ब्रेक कट्ट्याच्या या कट्ट्यामध्ये नवीन विषयाला घेऊन आपण सुरुवात करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या. आणि या कट्ट्यावर आज आपल्या सोबत आहे अमरावती शहराच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आणि कर्करोग तज्ञ डॉक्टर भावना सोनटक्के कासट मॅडम. मॅडम नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपलं चाय ब्रेक कट्ट्याच्या या कट्ट्यामध्ये. आज आपला विषय आहे महिलांच्या आरोग्याविषयाच्या समस्या. या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मी अल्पसा आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना देते. डॉक्टर भावना मॅडम या अमरावती शहरातल्याच नव्हे तर अख्ख्या विदर्भातल्या एकमेव स्त्रीरोग कर्करोग तज्ञ तथा न्यूरो गायनोकोलॉजिस्टच्या स्पेशलिस्ट आहेत. आणि त्यांना केवळ या क्षेत्राची आवड नाही तर सामाजिक क्षेत्राची सुद्धा आवड आहे आणि त्यामुळेच त्या अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या माध्यमातून राबवतात. नुकताच त्यांना टॉपर विदर्भ वुमेन्स मेडिकल फील्डचा जो आहे अवॉर्ड तो जाहीर झालेला आहे आणि लोकमत हेल्थ केअर एक्सिलन्स अवॉर्ड 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय सेवारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. इतकंच नव्हे तर त्या जे काही सामाजिक उपक्रम राबवतात त्यामध्ये गुरुवार जो दिवस असतो त्या दिवशी त्यांची ओपीडी पूर्णपणे ही फ्री असते. त्यांचा जो वाढदिवस त्या साजरा करण्याची पद्धत आहे त्यामध्ये त्या 2 दिवस हे आपल्या जे पेशंट्स असतात त्यांच्यासाठी फ्री ठेवतात. त्यामध्ये त्यांची प्रसूती असो की इतर समस्या असो यामध्ये त्या कुठल्याच प्रकारचा चार्ज घेत नाही आणि 2 दिवसाची त्यांची ही सेवा सामाजिक उपक्रम म्हणून त्या राबवतात. सोबतच वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक जे अवॉर्ड तर घेतलेलेच आहे पण त्यांचं नाव सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील हे अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्राची जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या या चाय ब्रेक कट्ट्यामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. तर मॅडमशी आपण मन खुलास अशी चर्चा करणार आहोत. महिलांविषयी जे काही समस्या आहे आरोग्य विषयाच्या ज्या टिप्स आहे त्या आपण मॅडम कडून जाणून घेणार आहोत. मॅम खूप खूप स्वागत आहे. परत आपण एकदा स्वागत करते आणि आपल्या चर्चेला सुरुवात करते. मॅम आपण स्त्रीरोग तज्ञ आहात, कॅन्सर स्पेशलिस्ट सुद्धा आहात. पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे की महिलांचे जे आरोग्य असतं तर त्याच्यामध्ये सतत भेडसावणारी समस्या म्हणजे महिलांच्या आरोग्यात कुठली असते? महिलांच्या आरोग्यामध्ये तसं तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, बट जसं जसं आपण आता या फील्डमध्ये आहोत, जसं बघत आहोत तर महिलांच्या आरोग्यामध्ये एकूण 5 ते 6 पार्ट्स असतात. त्यात झाला तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे डिलिव्हरी किंवा मूलबाळ होणे त्याच्या संबंधित जे विषय असतात ते एक असतात. किशोरवयीन मुलींच्या समस्या किंवा किशोरवयीन मुलींचे जे आरोग्य असते त्याविषयी. तिसरं म्हणजे जे खूप दुर्लक्ष केले जाते असे मानसिक हेल्थ और मेंटल हेल्थ, एक मानसिक आरोग्य असते ते. आणि चौथा बट नॉट दी लीस्ट ते म्हणजे कर्करोग, जे एक वाढत्या ड्युरेशनचा आहे, ज्याला आपण क्रोनिक इलनेसेस मध्ये पण काउंट करतो. क्रोनिक इलनेसेस म्हणजे खूप जास्ती वेळ राहणारे आणि लांब लचक चालणारे असे आजार, जसे हार्टचे काही आजार झाले, बीपीचे आजार झाले, मानसिक दृष्ट्या ज्यांना काही गोळ्या औषधं चालू असतात ते आजार झाले आणि प्लस त्याच्यात आजकाल नवीन आणि खूप जास्ती वाढणारे म्हणजे कर्करोग. तर हे असे खूप आजकाल खरंच म्हणजे हे महिलांना भेडसावतात, जे तुम्ही एक वर्ड वापरलं ते तसेच हे आजार आहे. आणि ह्याच्याकडे आपण एक महिला म्हणून नाही तर एक महिला ही कुठल्याही सामाजिक तत्वाची, एक फॅमिलीची करता धरता असते. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी आईच हे पूर्ण परिवाराचं बघत असते. घरी कुणी आजारी पडलं, काही घरचा स्वयंपाक हे बाईच करत असते घरी. त्याच्यामुळे परिवाराचं जे मेन प्रमुख हे आहे ती बाईच असते. तर हिचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हिच्या आरोग्याविषयी बोलणे, त्याला तेवढे इम्पॉर्टन्स देणे आणि त्याविषयी काही जे फर्दर स्टेप्स आहेत ते फॉलो करणे, दॅट इज द नीड ऑफ द सोसायटी टुडे. म्हणजे ही खरंच आजची गरज आहे. नक्कीच. आता आपणच विषय काढला की महिलांचं एक आरोग्याचा विषय म्हणजे केवळ हेल्थ म्हणजे खराब असणे किंवा आजारपण असणे हेच नाही तर मानसिक आरोग्य हा सुद्धा त्यातला एक भाग आहे. तर हे मानसिक आरोग्य आणि फिजिकल आरोग्य ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो? बघा, म्हणजे इव्हन WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी म्हटलंय की व्हॉट इज हेल्थ म्हणजे इट इज नॉट जस्ट दी ऍब्सन्स ऑफ डिसीज, म्हणजे फक्त आजार नसणे म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं नाही.
इट इज एव्हरीथिंग, म्हणजे इन्क्लुडिंग युअर स्पिरिच्युअल हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, एव्हरीथिंग. हे सगळं जेव्हा सोबत असेल ना, तेव्हाच आपण त्या बाईला किंवा त्या व्यक्तीला निरोगी म्हणू शकतो. ठीक आहे. तर फिजिकल हेल्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार असणे, म्हणजे जे शरीराला दिसते. तुम्हाला कुठला अल्सर झाला आहे, तुम्हाला केस गळतात आहे, तुम्हाला अलोपेशिया झाला, कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे किंवा तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे, असे काही आजार हे फिजिकल आजार आहे. बट असे काही आजार असतात जे खरंच समाजासमोर दिसू शकत नाही. त्यात असे आजार असतात जे महिलांना खूप कॉमन आहे. त्यात सर्वात कॉमन असते हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, जे खरंच समोर सांगूच शकत नाही महिला तिला काय फील होते आहे आतमधून. जरी आपल्याला समोरून दिसते अरे ही तर किती सुंदर बाई आहे, किती छान दिसते, किती चांगली राहते, बट तिला आतमध्ये तिचा काय त्रास आहे, तिला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे हे नाही समजू शकत. त्याच्यामुळे तिचे होणारे हॉर्मोन इम्बॅलन्स किंवा तिला जे मेंटल डिस्टर्बन्सेस होतात. महिलांना खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांनाच असतात, बट महिलांना त्यातल्या त्यात थोडं जास्त हे असतात, कारण की त्या कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस खूप लवकर घेतात. त्यांना असं असतं की मुलांचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं, मग इथे बसून आई वडिलांचं देखील करत असतात, मैत्रिणी आहेत, आणि मग ह्या सगळ्या याच्यात ते स्वतःबद्दल विचार करणं विसरतात. आणि हा जो स्ट्रेस आहे मग तो एखाद दिवशी एवढा वाढतो की देन इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू सम मेंटल डिसऑर्डर किंवा स्ट्रेस लेवलमुळे आजार. स्ट्रेसनी शुगर होतो, स्ट्रेसनी बीपी होतो, स्ट्रेसनी बाकीचे सगळे असे आजार जे आहेत ते वाढतात. तर हे जे आहे त्याच्यामुळे मानसिक आरोग्य हे उत्तम ठेवणे ही पण आजच्या काळाची खरंच गरज आहे, आणि महिलांमध्ये तर खरंच आहे, कारण की ती जर चांगली असेल तरच ती परिवाराला पुढे व्यवस्थित नेऊ शकेल. मी याच्यावरती तुम्हाला एक छोटासा असं एक स्टोरी सांगते. म्हणजे स्टोरी नाही, म्हणजे सगळ्यांनी आपण सगळेच ऑलमोस्ट एव्हरीबडी वी ट्रॅव्हल बाय फ्लाईट. सगळेजण आपण एअरप्लेननी जातो, तिथे अशी छानशी एक सुंदर हवाई सुंदरी येते, ती मस्त छान सांगते की असं असं आहे, हा दरवाजा इकडे, तो दरवाजा तिकडे. मग ती सांगते असं काही प्रॉब्लेम झाला तर वरून मास्क पडेल, मग काय करायचं. पण ती एक गोष्ट खूप महत्वाची सांगत असते, ती म्हणजे काय की इतरांची मदत करायच्या आधी तुम्ही पहिले स्वतःचा मास्क घाला. सो हे गोष्ट सगळ्यांसाठीच नाही तर महिलांसाठी तर इतकी आवश्यक आहे. बिकॉज सी यू कॅनॉट पोर फ्रॉम एन एम्प्टी जग. तुम्हीच जर हेल्दी नाही आहे, तुम्ही कितीच दुसऱ्यांचं करू शकाल. त्याच्यामुळे पहिले स्वतःचा मास्क लावा, पहिले स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या. आहे ना, सगळेजण आहेत, सगळे तुमच्यासाठी आहे ते बिलकुल, आणि ते तुमच्याशिवाय कुठे जाणारही नाहीये. तुम्ही त्यांची काळजी तेवढी घेऊ शकाल. स्वतःची काळजी घ्या, दॅट इज इम्पॉर्टंट. नक्कीच मॅम, खूप छान तुम्ही मार्गदर्शन करतात. कारण महिला ही घरातला आधार असते, आणि ती जर हेल्दी असेल तर तिचं कुटुंब हेल्दी असतं. नक्कीच. आपला पुढचा प्रश्न हा आहे की आपला जो हा कार्यक्रम आपण मॅनेज करतो किंवा आपला कार्यक्रम जो असतो तो महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी असतो. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की किशोर वयातील ज्या मुली असतात त्यांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, आणि सोबतच त्याच्या की जे मासिक पाळी वगैरे असते त्यांना येते, तर त्यावेळी त्यांनी कसल्या पद्धतीची स्वच्छता स्वतःची घेतली पाहिजे. किशोरवयीन मुली म्हणजे युजली आपण जे टीनेजर्स म्हणतो. सो टीनेजर इज लाईक 13 पासून ते 18 वर्षापर्यंत जे असतात त्यांना आपण किशोरवयीन मुली म्हणतो. आजकालच्या काळात पाळी ऍक्च्युली मुलींना लवकर चालू होतात आहे, बट आयडियल एज पाळी चालू व्हायची ज्याला आपण मिनार्क म्हणतो ती एज आहे अराउंड 13 इयर्सच्या अराउंड पहिल्यांदा पाळी येते. तेव्हा खूप साऱ्या मुलींना या गोष्टीचा अंदाजच नसतो की काय असते पाळी, काय नसते. त्याच्यामुळे सेक्शुअल एज्युकेशन शुड बी अ पार्ट ऑफ एव्हरी, म्हणजे स्कूल करिक्युलम म्हणा किंवा कॉलेजच्या इव्हन तुम्ही इनिशियल जे हे करतात त्याच्यातला हा पार्ट असावा. आमच्यासारखे लोक हे तयार आहोत आम्ही येऊन तेवढं गाईड करायला. आणि घरी आई वडीलही असतात, वडील नाही पण आईचा डेफिनेटली रोल असतो, मोठ्या बहिणीचा रोल असतो, ते गाईड करत असतात. आणि जेव्हा आम्हाला विचारलं जाते की वी ॲज अ डॉक्टर आम्ही त्यांना काय सल्ला देऊ इच्छितो, तर ते एवढंच की बघा या वेळेला ना खूप म्हणजे शरीरात खूप अशी सगळ्या केमिकल रिॲक्शन आणि खूप धुमाकूळ चालत असतो. शरीर बदलत असते, सडनली स्तन ग्रो होत आहे, बॉडीची फिगर चेंज होत आहे, केसांची ठेवण बदलत आहे, कधी कधी आवाजही देखील बदलतो. आणि म्हणजे असे जे बदल होतात तर त्यात ह्या मुली स्वतःला सेटल करायचं, स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतात. त्यात ही जी
स्टेज आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज वेअर मुली स्वतःला ऍज अ व्यक्तिमत्व, ऍज अ पर्सनॅलिटी स्वतःचं ते आकलन करू इच्छितात की मी काय आहे, व्हॉट एम आय ऍज अ पर्सन, एम आय इंटू सायन्स, एम आय इंटू मॅथ्स, जर इफ वी लुक बाय प्रोफेशन. मग इव्हन इतकं म्हणजे वागणुकीबद्दल तुम्ही आता एकदम लहान मुलगी नाहीये की अल्हडपणे कुठेही धावत चालले काही करत आहे, किंवा तुम्ही एकदम मॅच्युअर नाहीये की उठून तुम्ही घरच्यांचं तुम्ही एकदम अशा ग्रे झोन मध्ये आहात. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरी फिमेल्स लाईफ की हे जे किशोरवयीन वय आहे. तर इथे मी सगळ्या आई वडिलांना आवाहन करू इच्छिते की इथे रागवण्यापेक्षा किंवा खूप डिसिप्लिन करण्यापेक्षा तुम्ही त्यांचे मित्र म्हणून राहा, त्यांना सोबत हे करा, त्यांची दुविधा समजण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. इथे मला तुम्हाला एक क्रॉस करायचंय, म्हणजे मला विचारायचंय की तुम्ही आता म्हटलं की हॉर्मोन्स चेंज होतात, मुलींची शरीर रचना चेंज होते, आणि यामध्ये मग त्यांच्या घरातलं जे वातावरण असतं तर त्या कधी चिडचिड करतात वगैरे. तर आई वडिलांनी जे तुम्ही आता सांगितलं की त्यांना समजून घ्या, पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये प्रथा आहे की मुलींना बाजूला बसवलं जात होतं, तर त्यांना हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? नाही, हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. बघा, म्हणजे पाळी ही देवाने दिलेलं आहे. सर माणसांना पण दाढी येते, तर मग काय तुम्हाला दाढी आली तर आम्ही बाजूला ठेवतो का? नाही. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज अ नॅचरल थिंग. हे येणारच आहे. रॅदर इट इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे हे तुम्हाला हे सांगते की तुम्ही सेक्शुअली म्हणजे तुम्ही रिप्रोडक्टिव्ह वाईज तुमची हेल्थ नॉर्मल आहे, तुम्हाला पुढे मूल होऊ शकते. म्हणजे दिस इज अ व्हेरी गुड थिंग. आणि ह्याच्यात काही खराब नसते. ते काही पाळीत येणारं रक्त हे बिलकुल खराब नसते, बिलकुल जंतुयुक्त नसते, आणि त्याचं खराब रक्त आहे म्हणून ते शरीराच्या बाहेर पडत आहे असं काही नसते. नॉर्मल एंडोमेट्रियल लाइनिंग आहे जी दर महिन्याला काही हॉर्मोनचे बदल होतात म्हणून ती एंडोमेट्रियल लाइनिंग तुटून खाली पडते. दॅट इज नॉर्मल. परत हॉर्मोन बदल होतात, परत नवीन लाइनिंग तयार होते. समजा का मुलीचं लग्न झालेलं आहे, संबंध आलेला आहे, मग तीच गादी बनते तुमच्या बाळाची. त्याच गादीवर तो माणूस असो, ती बाई असो, जेव्हा ते बाळ असते एम्ब्रियोच्या स्वरूपात, हीच गादी त्यांना मदत करते. आणि तुम्हीच मोठे झाल्यानंतर तुम्ही हे कसं काय म्हणू शकता की ते खराब आहे? दॅट इज ऍब्सोल्युटली रॉंग. आणि ह्या जुन्या काळाची थॉट प्रोसेस आहे, हे नाही फॉलो करायला पाहिजे, चुकीचंच आहे. रॅदर याच्या असं केल्याने मला असं वाटतं की आणखीन मुलींच्या मनात शीन भावना आपण हे करतो की नाही, असं त्यांना असं फील होतं की हे काहीतरी खराब आहे का, माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे का, मला असं का बाजूला बसवलं. तर हे तर मी एक जनरल आवाहन करू इच्छिते. बिलकुल ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या धारणा आहेत, ह्या बिलकुल फॉलो करू नये. रॅदर एका मुलीला जेव्हा पाळी येत असते तेव्हा तिचं दुखणं तिला माहिती असते. खूप लोकांना खूप जास्ती वेदना होत असतात, कारण की गर्भपिशवीला मुरडा मारणे, कुणाला ब्लिडिंग जास्त होते. मग अशा वेळेला त्यांना सोबत देणे, त्यांना आराम करू देणे, त्यांच्या कामात मदत करणे, त्यांना बाकी इतर प्रकारचा थोडासा तुम्ही ज्याला आपण म्हणजे टेंडर पुरुषी लव्हिंग मानसिकता आहे ती बंद, टेंडर लव्हिंग केअर आपण TLC जे म्हणतो ते द्यायला पाहिजे. मग तो नवरा असो, आई वडील तर समजा देतातच 99%, पण तो पुरुष जो माणूस जो नवरा असेल तरी त्यालाही समजायला पाहिजे की जर हिची पाळी चालू आहे तर देर इज सम चेंजेस गोइंग ऑन इन अवर बॉडी. दे शुड हेल्प. न्यू जनरेशन शुड अंडरस्टँड दिस. त्यांना समजायलाच पाहिजे ही गोष्ट. आणि बहुतेक तरी आय थिंक आता एज्युकेशन आपण अवेअरनेस एवढं करत आहोत की होत आहे. ऍटलिस्ट मी जेवढ्या पुरुषांना आजकाल भेटते आहे, तो दे आर व्हेरी मच एज्युकेटेड, अँड आय एम सो थँकफुल फॉर ऑल देअर मदर्स की त्यांनी स्वतःच्या मुलांना इतकं छान शिक्षण देऊन इतकं छान हे केलं आहे.